आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। लोकशाहीचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी आणि मतदार यादीतील बोगस, डुप्लिकेट तसेच चुकीच्या नोंदींना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या SIR अभियानाच्या अनुषंगाने आज भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा अभियानाचे प्रमुख किरीट सोमय्या यांनी कल्याणपूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट देत सर्व वरिष्ठ पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी काही मशिदींमधून बोगस मतदारांची नावे यादीत समाविष्ट केल्याचा आरोप करत मुंब्र्यात सुमारे 40,000 बांगलादेशी नागरिकांची नावं मतदार यादीत घुसवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला। यावेळी जिल्हाध्यक्ष नंदू परब, कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, संजय मोरे, नगरसेविका प्रणाली जोशी, स्नेहल मोरे, सर्व मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, बूथ प्रमुख तसेच कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होते। किरीट सोमय्या यांनी SIR प्रक्रियेचे महत्त्व विशद करत ही केवळ मतदार यादी दुरुस्तीची मोहीम नसून लोकशाही अधिक पारदर्शक, सक्षम आणि विश्वासार्ह बनवण्याचा एक व्यापक उपक्रम असल्याचे सांगितले। मतदार यादीतील बोगस नावे वगळणे, स्थलांतरित आणि मृत व्यक्तींच्या नोंदी हटवणे तसेच 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारकांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या विशेष पुनरीक्षण मोहिमेदरम्यान बूथ लेव्हल ऑफिसर घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची खातरजमा करत आहेत। नागरिक प्रत्यक्ष त्या पत्त्यावर वास्तव्यास आहे की नाही याची पडताळणी केली जात असून आवश्यक बदलांसाठी संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे। देशभरात स्वच्छ प्रशासनासोबतच स्वच्छ आणि पारदर्शक मतदार यादी ही काळाची गरज बनली आहे। लोकशाहीला बाधा आणणाऱ्या बोगस मतदानाला प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे। यावेळी किरीट सोमय्या यांनी सर्व पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांना आवाहन करत सांगितले की प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत कायम राहावे आणि कोणत्याही अपात्र नावाला स्थान मिळू नये यासाठी प्रत्येकाने या मतदार यादी शुद्धीकरण यज्ञात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे। SIR प्रक्रियेला गती देण्याचं काम भारतीय जनता पक्षातर्फे सुरू आहे। विशेष करून विदर्भात, मराठवाड्यात SIRच्या कामाला गती मिळाली आहे, पण मुंबई, कल्याण, डोंबिवली, पूर्ण कोकण परिसरात खूप आपण मागे आहोत। म्हणून मतदारांनी आपलं नाव नोंदवावं। त्याचबरोबर एक लक्षात आलेलं आहे की अनेक ठिकाणी मशिदीतून BLOने जाऊन फॉर्म भरल्या, बोगस मतदार नोंदणी, बांगलादेशीचं नाव फॉर्म परत भरलं गेलंय। त्याच्यावर हरकती घेऊन त्यांचं नाव मतदार यादीतून कापण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलो होतो। या पट्ट्यात पर्टिक्युलरली विशेष करून लक्षात आलंय की मुंब्रामध्ये किमान 40,000 बांगलादेशीची नावं मतदार यादीत घुसवण्याचं काम चालू आहे।